हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या सोमवार 16 मार्चच्या एपिसोडमध्ये एक नाही तर दोन दोन मोठे ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, सगळ्यात आधी दिव्या ही चक्क आपल्या माहेरी परतली आणि तिने ऊर्जाचे बँक अकाउंट डिटेल्स चोरले आहेत आणि हर्षवर्धनला ते नेऊन दिले. आता हर्षवर्धनचा प्लॅन नेमका काय असेल? तर कदाचित हर्षवर्धन ऊर्जाच्या बँक अकाउंटवर खूप सारे पैसे पाठवणार आणि ऊर्जाने ही केस लढण्यासाठी लाच स्वीकारली आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करणार. हा तर पहिला ट्विस्ट. आणि दुसरा ट्विस्ट म्हणजे शौर्य चक्क आपलं सत्य ऊर्जाला सांगणार आहे. मी हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे हे सत्य शौर्य ऊर्जाला सांगणार आहे. मग हे सांगितल्यावर ऊर्जा आणि शौर्याच्या नात्याचं काही खरं नाही एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच विजया ही मंदिरात उभी राहून प्रार्थना करत असते आणि त्याच वेळेस ऊर्जा तेथे येते. या दोघीही देवासमोर हात जोडून उभ्या असतात आणि सगळ्यात आधी विजयाचं दर्शन करून होतं आणि विजया ही घरी जायला निघते. ती मागे वळून पाहते तर चक्क ऊर्जा तिच्या बाजूला उभी असते. ऊर्जाला पाहताच विजयाला वाटतं की या मुलीला मी कुठेतरी पाहिलंय आणि ती आठवते तर तिला लगेचच समजतं ही तर तीच मुलगी आहे जी मुलीने मला पडण्यापासून वाचवलं होतं आणि माझ्या पायाला खूप लागलं होतं तर मला फर्स्ट एड दिला होता, पायाची मालिश करून दिली होती. ऊर्जाला भेटून विजयाला खूप आनंद होतो आणि ती मनात विचार करते ही मुलगी आज मला पुन्हा भेटली. त्या दिवशी तिच्याशी नीट बोलताच आलं नव्हतं, आज मात्र मी तिच्याशी छान गप्पा मारेल. तेवढ्यात ऊर्जाचं सुद्धा दर्शन करून होतं आणि ऊर्जा तेथून जाऊ लागते. तर विजया तिला थांबवते आणि म्हणते ओळखलंस का मला? पण ऊर्जा विजयाला काही ओळखत नाही आणि म्हणते नाही काकू, नाही ओळखलं मी तुम्हाला. तर विजया म्हणते थांब, मी तुला आठवण करून देते. काही दिवसांपूर्वी याच मंदिरात माझा पाय घसरला होता, मी खाली पडणार होते तर तू मला वाचवलं होतंस, आठवलं का? ऊर्जा म्हणते अरे हो काकू, कशा आहात तुम्ही? पाय बरा आहे ना तुमचा? विजया सांगते हो, मी आता ठणठणीच बरी आहे आणि खरंच खूप दिवसानंतर तू मला भेटली, मला तुला भेटण्याची खूप इच्छा होती. ऊर्जा म्हणते हो काकू. तर विजया तिला विचारते तुझ्याकडे आज वेळ आहे का? आपण मस्त गप्पा मारूया, नाहीतर तू माझ्या घरी चल, माझं घर जवळच आहे, आपण तेथे गप्पा मारूया. ऊर्जा म्हणते सॉरी काकू, पण मला एक महत्त्वाचं काम आहे, मी नाही येऊ शकणार. विजया तिला रिक्वेस्ट करते प्लीज चल ना माझ्याबरोबर, माझी खूप इच्छा होती तुला माझ्या घरी नेण्याची. ऊर्जा म्हणते सॉरी काकू, पण मला एक महत्त्वाचं काम आहे. विजया तिला रिक्वेस्ट करते प्लीज मी तुझा जास्त वेळ नाही घेणार, फक्त एक कॉफी पी, पण माझ्या घरी चल, मला तुला भेटण्याची खूप इच्छा होती, माझी विल पॉवर म्हण, चल माझ्या घरी. ऊर्जाचा नाईलाज होतो आणि ऊर्जा म्हणते ठीक आहे काकू, आपण जाऊया. विजया ऊर्जाला आपल्या घरी घेऊन जाते. तर इकडे दिव्या ही आपल्या माहेरी आलेली असते, ऊर्जाच्या घरी आलेली असते. दिव्या पूर्वाच्या हातात पुरणपोळ्यांचा डबा देते. तर पूर्वा विचारते हा डबा जड वाटतोय. दिव्या सांगते मग असा कसा खाली देणार, तू मला भरून दिला होता, मी सुद्धा तुला भरूनच परत देईल ना. तर पूर्वा चिडून म्हणते मला भरून दिला नसता तरी चालला असता, तुला माहिती आहे ना मला तुझ्या सासरचं काहीच आवडत नाही. तर दिव्या म्हणते आई काळजी करू नको, मी बाहेरून कुकीज घेतल्या आहेत आणि त्यात भरल्या आहेत, माझ्या सासरचं यामध्ये काही नाही आहे. पूर्वा म्हणते ठीक आहे, मी सुद्धा आत्ताच बाहेरून आले, सांग तुला चहा कॉफी काय हवं आहे? तर दिव्या म्हणते आई मला काही नको आहे, आपण छान गप्पा मारूया. पूर्वा म्हणते ठीक आहे, आपण मस्त गप्पा मारूया आणि पूर्वा तिचं काम करू लागते आणि दिव्या ही आजूबाजूला पाहत असते. दिव्या काहीतरी उद्देशाने तेथे आलेली असते आणि ती पूर्वाला विचारते आई तुझं काम सुरू आहे का? तर पूर्वा सांगते हो, फक्त 2च एंट्र्या बाकी आहेत, नंतर राहून जातील, मी त्या करते आणि मग आपण गप्पा मारूया. दिव्या म्हणते ठीक आहे आणि दिव्या बचत गटाचं एक पुस्तक उचलते आणि चांगलीच खुश होते. तर इकडे शौर्य खूप टेन्शनमध्ये असतो, पण आईसाहेब त्याला समजावून सांगतात शौर्य आय एम प्राऊड ऑफ यू, मला तुझा खूप अभिमान वाटतोय, आज तू ऊर्जाला तुझं सत्य सांगणार आहे, याचा अर्थ तुझ्या मनात काहीच काळबेरं नाही आहे, तुला ऊर्जापासून स्वतःचं सत्य लपवायचं नाही आहे. तर शौर्य म्हणतो हो आजी, पण मी जेव्हा कधी तिच्याशी बोलायला जातो ना तेव्हा मला बोलताच येत नाही, माझी हिंमतच होत नाही. शौर्य आणि कुमुदिनी इकडे बोलत असतात आणि तोपर्यंत विजया चक्क ऊर्जाला घेऊन घरी पोहोचते आणि म्हणते बस ऊर्जा. या दोघी जणी बसतात. विजया मोलकर्णीला पाणी आणायला सांगते. तर ऊर्जा म्हणते नाही काकू, पाण्याची गरज नाही आहे,
विजया म्हणते उन्हाळ्याचे दिवस आहे, पाण्याला नाही म्हणायचं नाही. ऊर्जा स्माईल करते. मोलकरीण पाणी आणून देते. ऊर्जा पाणी पिते. विजया विचारते सांग कॉफी पिणार की चहा? तर ऊर्जा म्हणते नाही काकू, मला काहीच नकोय. विजया म्हणते असं कसं, तू तर म्हणाली होतीस ना की तू कॉफी प्यायला येशील. ठीक आहे मीच सांगते. असं म्हणून ती कॉफी म्हणते तर ऊर्जा चहा म्हणते. आणि विजया म्हणते ठीक आहे मी चहा सांगते. ती आपल्या मोलकरणीला चहा बनवून आणायला सांगते. इकडे शौर्य हा आजीला म्हणतो आजी चल आता मला जावं लागेल, मला ऑल द बेस्ट म्हण, आज मी ऊर्जाला सगळं सत्य सांगणार आहे. असं म्हणून शौर्य हा आजीच्या रूमच्या बाहेर पडतो तर त्याला चक्क ऊर्जा तेथे बसलेली दिसते आणि शौर्याच्या पायाखालची जमीनच सरकते. ऊर्जा इथे काय करते ते सुद्धा मॉम बरोबर, हा विचार करून शौर्य धावत पळत रूममध्ये परत येतो. आजी विचारते काय झालं? तर शौर्य म्हणतो ऊर्जा खाली आली आहे मॉम बरोबर. आजीला सुद्धा जबर धक्काच बसतो. आजी आणि शौर्य बाहेर येऊन पाहतात तर ऊर्जा आणि विजया मस्त गप्पा मारत बसलेले असतात. हे पाहून या दोघांनाही जबर धक्का बसतो आणि विजया ही ऊर्जाला चहा प्यायला देते. आणि विजया विचारते तुझ्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे? ऊर्जा सांगते आई आणि मी. विजया विचारते आणि बाबा? ऊर्जाला वाईट वाटतं. विजयाला समजतं तिचे बाबा या जगात नाहीये. तर शौर्य आणि आजीला हाच प्रश्न पडतो ऊर्जा इथे कशी? विजयाबरोबर ती घरी कशी आली आणि काय गप्पा मारतीये? विजया ऊर्जाला चहा देते आणि चहा प्यायला सांगते. शौर्य आणि कुमुदिनीचा हाच प्रश्न असतो ही येथे काय आलीये? या दोघींच्या मस्त गप्पा सुरू असतात. तर आजी शौर्याला म्हणते अरे टेन्शन काय घेतोयस, एन्जॉय कर. विजयाला ऊर्जा आवडलेली दिसतीये, पहा किती छान गप्पा मारताय. तर शौर्य चिडून म्हणतो आजी ही काय चेष्टा करण्याची वेळ आहे का? आत्ता छान गप्पा मारताय पण ही ऊर्जा कोण आहे हे जर आईला समजलं आणि आईला समजलं की ही ऊर्जा कोण आहे तर काय मोठा धमाका होईल ना, तुला तो माहिती आहे ना. तर कुमुदिनी म्हणते शौर्य आता ती घरी आली ना तर आपण काहीच करू शकत नाही. आता जे होतंय ना ते पाहत राहण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणता पर्याय नाहीये. त्यामुळे शांत बस आणि त्या दोघी काय बोलताय ते ऐकून घे. आणि हे दोघेही कानोसा घेऊ लागतात. तर इकडे दिव्या ही आपल्या प्लॅनप्रमाणे पूर्वाला विचारते आई तुमचं सगळं ठीक सुरू आहे ना? आणि ऊर्जा ही एकच केस लढतीये, जिला आणखीन काही केसेस आहेत? तर पूर्वा सांगते नाही सध्या तरी एकच केस आहे, पण ती बाकीची कामं करते ना, ॲफिडेविटची कामं करते, रेंट ॲग्रीमेंट करते, तिची काही ना काहीतरी कामं सुरूच असतात. तर लगेच दिव्या त्या दिवशी जे गुंड घरी आले होते आणि ऊर्जाचं सामान घराबाहेर फेकत होते तो विषय काढते. आई मी ऊर्जाचा व्हिडिओ पाहिला, मला तर खूप वाईट वाटलं, माझ्या अंगावर तर काटाच आला. त्या दिवशी तू घरी नव्हतीस का गं? तर पूर्वा सांगते नाही ना, त्या दिवशी मी घरी नव्हते आणि आईन त्या दिवशीच हे सगळं घडलं. दिव्या विचारते पण आई तू कोठे गेली होती? तर पूर्वा सांगते मी जीवदायिनी आईच्या मंदिरात गेले होते, देवीच्या मंदिरात. तेथे मी देवीच्या गाभाऱ्यासमोर उभं राहून ऊर्जाच्या भविष्यासाठी, तिला कोणतंही संकट येऊ नये यासाठी प्रार्थना करत होते. आणि इकडे माझी बिचारी ऊर्जा एवढ्या मोठ्या संकटात होती. देवीची कृपा झाली आणि ती या संकटातून वाचली. दिव्या म्हणते हो ना आई, खरंच देवीची कृपा झाली आणि ऊर्जा या संकटातून वाचली. परंतु दिव्याच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी सुरू असतं. तिला वेगळीच काहीतरी माहिती काढून घ्यायची असते. आणि इकडे विजया ही शैलजाला हाक मारते आणि म्हणते अरे देवा मी तर विसरलेच, घरात कुणी नाहीये. पहा ना तू पहिल्यांदा घरात आली आहे आणि घरात कुणीच नाहीये. ऊर्जा विचारते तुमच्या घरात कोण कोण असतं? तर विजया सांगते आमची मोठी जॉईंट फॅमिली आहे, सासूबाई आहेत, माझे मिस्टर आहेत, माझी मुलं आहेत, दीर आहेत, जाऊ आहेत, त्यांची मुलं आहेत, आम्ही सगळे एकत्र राहतो. ऊर्जाला आनंद होतो. ऊर्जा म्हणते खरंच किती छान कुटुंब आहे तुमचं, नाहीतर आजकाल अशी जॉईंट फॅमिली नाही पाहायला मिळत. आणि ऊर्जा चहा पिऊ लागते. तर विजया तिला विचारते पहा ही आपली दुसरी भेट आहे, तरी मी तुला एक गोष्ट विचारलीच नाहीये, तुझं नाव काय आहे? आणि हे ऐकताच ऊर्जाला जोरात ठसका लागतो. विजया खूप घाबरते. शौर्य आणि आजीसुद्धा घाबरतात. आणि शौर्याच्या डोक्यात काय येतं काय माहीत, शौर्य हा रूममध्ये जातो, एक फ्लॉवर पॉट आणतो आणि जोरात खाली फेकून देतो. हे ऐकून विजया आणि ऊर्जा घाबरतात की अचानक काय पडलं. विजया मोलकरीणला विचारते काय पडलं ग? मोलकरीण म्हणते मी जाऊन पाहते. मोलकरीण ही वर येऊन पाहते तर फ्लॉवर पॉट पडलेला असतो. ती विजयाला सांगते बाईसाहेब फ्लॉवर पॉट पडलाय. विजया म्हणते फ्लॉवर पॉट अचानक कसा पडला? आणि शौर्य कुमुदिनी लपून हे सगळं काही पाहत असतात. विजया ही ऊर्जाला म्हणते चल चहा पिऊन घे. तर ऊर्जा म्हणते नाही काकू मला उशीर होतोय, मला एक महत्त्वाचं काम आहे, मला जावं लागेल. विजया म्हणते ठीक आहे. शौर्य आणि कुमुदिनीला आनंद होतो की ऊर्जा निघाली आहे.
शौर्य म्हणतो, जा बाई जा, लवकर जा. तर कुमुदिनी म्हणते, काय लवकर जा, तिला कायमची या घरात आणायची आहे आणि तू तिला पाठवून देत आहे. तर शौर्य म्हणतो, आजी ती आत्ता जाईल तर कायमची घरात येईल, आत्ता इथे थांबली ना तर कायमची या घराबाहेर जाईल. आजीला सुद्धा हे पटतं आणि ऊर्जा ही तेथून जाऊ लागते. पण तेवढ्यात तिला विजया थांबवते. ऊर्जाला कळतच नाही की विजयाने मला का थांबवलंय. इकडे दिव्या ही पूर्वाला म्हणते, मला ना त्या दिवशी खूप भीती वाटली होती. खरंच ऊर्जाच्या जीवावर बेतलं असतं. तू ऊर्जाला का सांगत नाही की ही केस लढू नको, केस सोडून दे, नाहीतर मी तिच्याशी बोलते. पूर्वा म्हणते, नाही बाई, तू तिच्याशी बोलू नको, उगच तुमच्यात वाद व्हायचे. आणि माझं ऊर्जाशी बोलणं झालंय, ती केस लढतीये तर तिला केस लढू द्यावं अशी माझी इच्छा आहे. दिव्या म्हणते, ठीक आहे आई, मी काही नाही बोलणार. आणि खरं तर चूक माझी आहे. त्या दिवशी जर मी वेड्यासारखं येऊन येथे भांडण केलं नसतं ना तर हे सगळं घडलंच नसतं. पूर्वा म्हणते, ठीक आहे, तू नको विचार करू, सोडून दे सगळं, आता त्या विषयाबद्दल पुन्हा बोलायचं नाही आहे. दिव्या म्हणते, ठीक आहे आई, तुमचं सगळं कसं चालू आहे गं? पहा, या बचत गटामध्ये तर लोकांनी 50-50, 100-100 रुपयेसुद्धा भरले आहेत. तर पूर्वा सांगते, हो ना, या बायका खूप मेहनती आहे, दिवस रात्र मेहनत करतात आणि 50-100 रुपयांची बचत करतात. आणि इतके पैसे बचत करूनच त्यांनी खूप मोठी मोठी कामं केली आहेत. स्वतःच्या मुलांचं लग्न केलं आहे, त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आहे. काही काही बायकांनी तर मुलांना विदेशातसुद्धा शिकायला पाठवलं आहे. हे ऐकून दिव्या आनंदी असल्याचं नाटक करते. पूर्वा सांगते, माझीसुद्धा सुरुवात अशीच झाली होती ना, मी सुद्धा 10-10, 20-20 रुपयेच जमा करायचे आणि त्यातूनच मी हे सगळं केलं. दिव्या म्हणते, खरंय आई, तू खूप कष्ट केले आम्हा दोघी बहिणींना वाढवण्यासाठी, पण तेव्हा मला तुझ्या कष्टांची किंमत नाही समजली. आज मला कळतंय की माझ्या आईने किती कष्ट केले आहेत. असं म्हणून दिव्या रडण्याचं नाटक करू लागते. पूर्वा म्हणते, ठीक आहे, आता तुला माझ्या कष्टांची किंमत कळाली ना तरी मला आनंदच होतोय. आणि पूर्वा दिव्याला विचारते, दिव्या, तुला एक प्रश्न विचारू का? दिव्या विचारते, काय? तर पूर्वा तिला विचारते, तू खरंच त्या घरी सुखी आहेस ना? तुला काही त्रास तर नाही आहे ना? दिव्या सांगते, नाही आई, त्या घरात मला काहीच त्रास नाही आहे, मी खूप सुखी आहे. पण मला तुझी आणि ऊर्जाची खूप काळजी वाटते, कारण तू हे बचत गटाचं काम करते, त्यातून तुला कितीसे पैसे मिळत असणार आहे. आणि ती ऊर्जा हे रेंट ॲग्रीमेंट, ॲफिडेविटची कामं करते, त्यातून तरी तिला किती पैसे मिळत असतील. तुमचं भागतंय का? मला खरं खरं सांग, तुम्हाला पैशांची गरज तर नाही आहे ना? पूर्वा म्हणते, तू आमची काळजी करू नको. 2 वेळच्या अन्नासाठी कोणासमोर हात पसरावे लागतील अशी तर आमच्या वेळ अजून आलेली नाही आहे. आम्ही स्वतःच्या हक्काचं कष्टाचं खातोय, सुखात राहतोय. तर दिव्या म्हणते, नाही आई, मला आहे ना, तू तुझं पासबुक दाखव, मला तुझं पासबुक पाहायचं आहे, तुझ्या बँक अकाउंटमध्ये किती पैसे आहेत. असं म्हणून दिव्या ही चक्क बचत गटाच्या कपाटात जाऊनच पासबुक शोधू लागते. तर पूर्वा चिडून म्हणते, दिव्या, हे तुझं काय वागणं आहे? माझ्या अकाउंटमध्ये किती पैसे याच्याशी तुला काय देणं घेणं आहे? आणि तू तेथे शोधू नकोस, ते बचत गटाचं कपाट आहे. तुला माहिती आहे ना, आपण बँकेचे सगळे डॉक्युमेंट्स आपल्या कपाटामध्ये ठेवतो, मग तेथे कशाला शोधतीये? दिव्या म्हणते, अरे हो, मी विसरलेच, आणि ती कपाटाकडे जाऊ लागते. तर पूर्वा तिला थांबवते आणि म्हणते, नाही, कपाटाला हात लावायचा नाही. त्यामुळे दिव्याला मोठा धक्काच बसतो. आणि इकडे विजया आणि ऊर्जा या दोघी एकत्र असतात. विजयाने ऊर्जाला थांबवलेलं असतं, त्यामुळे ऊर्जा घाबरते की आता काय. कुमुदिनी आणि शौर्यसुद्धा घाबरलेले असतात. आणि विजया ऊर्जाचा फोन आणून देते आणि म्हणते, तुझा फोन येथेच राहिला होता. दिव्या म्हणते, अरे हो, नाहीतर परत यावं लागलं असतं. विजया म्हणते, तुला तर ते परत यावं लागणारच आहे, लवकरच परत ये. तेव्हा ऊर्जा म्हणते, ठीक आहे काकू, मी नक्की येईल. ऊर्जा जाऊ लागते. विजया किचनमध्ये जाते आणि ऊर्जाला आठवतं की शौर्य मला भेटायचं म्हणाला होता. मी शौर्यला कॉल करते आणि ऊर्जा शौर्यला फोन करते आणि शौर्यचा फोन तेथेच वाजतो आणि ऊर्जाला लगेच आवाज ऐकू येतो, अरे, मी शौर्यला फोन लावला आणि शौर्यचा फोन तर येथेच वाजतोय. शौर्य चांगलाच घाबरतो आणि एका पिलरच्या मागे लपून बसतो. आणि ऊर्जा ही इकडे तिकडे पाहू लागते की शौर्यचा फोन येथे कसा वाजतोय, परंतु तिला शौर्य कुठेच दिसत नाही. शौर्य हा कसाबसा रूममध्ये येतो आणि मोबाईल सायलेंट करतो. विजया परत येते आणि विचारते, काय झालं? ऊर्जा म्हणते, काही नाही. असं म्हणून ऊर्जा तेथून जाते. विजयाला खूप आनंद झालेला असतो आणि ती म्हणते, खरंच ही किती गोड मुलगी आहे. आणि ती ऊर्जावर पूर्णपणे फिदा झालेली असते. तर ऊर्जा शौर्यला पुन्हा एकदा कॉल करते. शौर्य विचारतो, हो बोल ना ऊर्जा. तर ऊर्जा म्हणते, अरे, तुला मला भेटायचं होतं ना, तर मी एके ठिकाणी आले होते आणि आता मी तेथून निघतीये, तर तू मला भेटायला ये.
शौर्य विचारतो, कुठे गेली होतीस तू? तर ऊर्जा सांगते, अरे मी तुला सांगितलं होतं ना, एक काकू मंदिरात पडत होत्या, मी त्यांना वाचवलं होतं. त्या काकू आज पुन्हा एकदा मंदिरात भेटल्या आणि त्या मला घरी घेऊन आल्या होत्या. मी त्यांच्याच घरी आले होते. शौर्य विचारतो, कोण काकू होत्या त्या? तुला त्यांचं नाव माहिती आहे का? तर ऊर्जा म्हणते, अरे यार, मी त्यांचं नावच नाही विचारलं. थांब, मी त्यांच्या घराची नेमप्लेट पाहून येते. आणि शौर्य म्हणतो, नाही नाही नाही, काही गरज नाही आहे, नेमप्लेट वगैरे नको पाहू. तू ये ना लवकर ये, मला तुला पटकन भेटायचं आहे. ऊर्जा म्हणते, हो, मला तुला तेच सांगायचं होतं. चल, मला सुद्धा तुला भेटायला यायचं आहे. तर शौर्य म्हणतो, आधी तू येथून निघ ना, मग तर मी निघेल. ऊर्जा विचारते, काय? तर शौर्य म्हणतो, मला असं म्हणायचं आहे, आधी तू तेथून निघ, म्हणजे मी येथून निघतो, म्हणजे आपण दोघे भेटू. ऊर्जाला काहीच कळत नाही. ऊर्जा म्हणते, ठीक आहे, मी पोहोचते, आणि ती फोन कट करते. आजी शौर्याला म्हणते, काय करतोयस रे? आणि शौर्य हा ऊर्जाला भेटायला जायचा विचार करतो आणि ऊर्जा ही आपल्या कामावर निघते. तर पूर्वा ही दिव्याला ठणकावून सांगते, दिव्या, मी तुला आधीसुद्धा सांगितलंय की तू कितीही श्रीमंत घरात लग्न करून गेलेली असली तरी मला तुझा 1 रुपयासुद्धा नकोय. त्यामुळे हे बँक अकाउंट पाहणं, पासबुक चेक करणं, या सगळ्या गोष्टी करायच्या नाही. दिव्याचा चांगलाच पोपट होतो. ती म्हणते, आई, मला तसं नव्हतं म्हणायचं. पूर्वा तिला ठणकावून सांगते, एकदा सांगितलेलं कळत नाही का? कपाटाला हात लावायचा नाही, बस तेथे, मी तुझ्यासाठी पाणी आणते. दिव्याचा नाईलाज होतो आणि दिव्या सोफ्यावर बसते. पूर्वा तिच्यासाठी पाणी आणायला जाते आणि दिव्या विचार करते, आईने तर माझा सगळा प्लॅनच चौपट केला. आता मी कपाटाला हात नाही लावणार तर मला जे काम करायचं आहे ते काम मी कसं करणार? असा विचार करून दिव्या खूप टेन्शनमध्ये येते. आणि इकडे विजया ही हॉलमध्ये असते. तेवढ्यात शौर्य आणि आजी तेथे येतात आणि विजया विचारते, अरे तुम्ही घरातच आहात का? मला तर माहीतच नव्हतं. तर आजी विचारते, घरी कुणी आलं होतं का? विजया सांगते, हो, ती मुलगी आली होती, ज्या मुलीने मला मंदिरात वाचवलं होतं, माझ्या पायाची मालिश करून दिली होती. खरंच ती आज मला पुन्हा एकदा भेटली, मी तिला घरी घेऊन आले. खूप गोड मुलगी आहे ती, खूप छान मुलगी आहे. तर शौर्य विचारतो, तू तिला ओळखतेस का? तुला तिचं नाव माहिती आहे का? तर विजया सांगते, नाही ना, आज सुद्धा नाव विचारायचं राहूनच गेलं. खरंच खूप छान मुलगी आहे तू. आणि शौर्य, तू तुझ्या रूममध्ये होता तर तेथे बाहेरच एक फ्लॉवर पॉट पडला, मग तुला कसं नाही कळलं? शौर्य काही बोलणार तर लगेचच आईसाहेब म्हणतात, पण तू अनोळखी मुलीला घरी कसं घेऊन आली? तर विजया सांगते, आईसाहेब ती अनोळखी नाही आहे, खरंच खूप गोड मुलगी आहे, खूप छान मुलगी आहे. आणि विजया ऊर्जाचं कौतुक करत असते. आजकालच्या मुलींना खूप भंपक असतात, पण ती तशी नाही आहे. कसला बनाव नाही, कसला दिखावा नाही, एकदम गोड समंजस, किती छान मुलगी आहे. हे ऐकून शौर्य आणि आजी खूप खुश होतात आणि विजया म्हणते, खरंच ती मुलगी ज्या घरची सून बनून जाईल ना, ते घर खूप लकी असेल, त्या घरात नेहमी आनंद असेल. आई, चला, मला माझं काम करायचं आहे, असं म्हणून विजया तेथून निघून जाते. आणि लगेचच आजी शौर्याला म्हणते, शौर्य, सासूबाईंना सूनबाई आवडली आहे, आता आपलं 50% काम तर झालं आहे. शौर्य म्हणतो, आजी, जोपर्यंत कोणाला काही माहीत नाही आहे ना, तोपर्यंत सगळं भारी वाटतं आहे, पण जेव्हा ऊर्जाला कळेल की मी हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे ना, तेव्हा खरे प्रॉब्लेम सुरू होणार आहे. आणि आजीलासुद्धा हे माहीत असतं की अजून कोणाला काहीच सत्य माहीत नाही आहे, तोपर्यंत सगळं गोड गोड चाललं आहे. नाहीतर सत्य समजल्यावर दोन्ही बाजूने तलवारी बाहेर येतील, एवढं मात्र नक्की. शौर्य आजीला सांगतो, आजी, मला तर खूप भीती वाटते आहे. मी ऊर्जाला माझं सत्य कसं सांगणार आहे? मी तिला सगळं सांगू शकेल की नाही हाही प्रश्न मला पडला आहे. आणि ती माझं सगळं ऐकून घेईल की नाही हा सुद्धा प्रश्न मला पडला आहे. कारण मी तिला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला की मी हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा असून सुद्धा तुला मदत करतोय, तरी ती माझ्यावर विश्वास ठेवेल की नाही देव जाणे. आजीला सुद्धा हे माहीत असतं की शौर्य खूप मोठ्या संकटात अडकणार आहे. कारण जेव्हा ऊर्जाला समजेल की शौर्य हा हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे, तेव्हा नक्कीच तिच्या मनात संशय येईल की शौर्य हे जाणून बुजून सगळं करत होता आणि शौर्यच तिची माहिती हर्षवर्धनपर्यंत पोहोचवत होता. शौर्याच्या पुढे खूप मोठं संकट आहे, यात शंका नाही. त्यामुळेच तो टेन्शनमध्ये असतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एकीकडे ऊर्जा ही आपल्या होणाऱ्या सासरी आली, तर दिव्या ही आपल्या माहेरी आली. आणि ऊर्जा ही तर चांगल्या हेतूने आली होती, पण दिव्या मात्र काहीतरी कट कारस्थान करणार आहे. मग तिचं कट कारस्थान काय आहे हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळेल. मग पुढील एपिसोडमध्ये नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दिव्या
ही चक्क ऊर्जाच्या बँक पासबुकमधून एक चेक फाडणार आणि ती ऊर्जाचे बँक अकाउंटचे डिटेल्स चोरणार आणि ती सरळ सरळ हर्षवर्धनच्या ऑफिसमध्ये जाईल आणि हर्षवर्धनला ऊर्जाचे बँक अकाउंट डिटेल्स देईल. आणि हर्षवर्धननेच तिला हे सांगितलं असेल की मला ऊर्जाच्या बँक अकाउंटचे डिटेल्स हवे आहेत आणि हे डिटेल्स पाहून हर्षवर्धनला खूप आनंद होईल. मग हर्षवर्धनचा नेमका प्लॅन आहे तरी काय? तर फ्रेंड्स, हर्षवर्धनचा प्लॅन हाच असू शकतो की तो ऊर्जाच्या अकाउंटवरून शिर्केचे जे विरोधक आहेत त्यांच्या अकाउंटवरून पैसे पाठवेल आणि कोर्टामध्ये हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल की ऊर्जा शिंदेने पैशांसाठी हे सगळं केलंय, विक्रांत शिर्के विरुद्ध खोटी केस उभी केली आहे. म्हणजे हर्षवर्धन कोणत्याही थराला जाऊ शकतो हे यावरून कळतंय. आणि ऊर्जाला याबद्दल काहीच माहिती नाहीये. ते म्हणतात ना, घर का भेदी लंका ढाय, तसंच दिव्याने गोड गोड बोलून पूर्वाचा विश्वास जिंकला आणि आता ऊर्जा विरुद्ध एका मोठ्या कट कारस्थानात ती सामील झाली आहे आणि हर्षवर्धनला मदत करते. आणि हर्षवर्धनचा हा डाव ऊर्जाला माहीत नाहीये. तो ऊर्जावर नक्कीच उलटणार. ऊर्जाला याचा खूप त्रास होईल यात शंका नाही. आणि दुसरा ट्विस्ट म्हणजे शौर्य आणि ऊर्जाची भेट होईल चायचुई खारीखुरीच्या स्टॉलवर आणि शौर्य हा चक्क ऊर्जाला आपलं सत्य सांगत असेल. ऊर्जा, जेव्हापासून आपली भेट झाली ना त्या पहिल्या दिवसापासूनच मला तुला माझं सत्य सांगायचं आहे. ऊर्जा, मला हर्षवर्धन जहागीरदारबद्दल तुला सांगायचं आहे. हे ऐकून ऊर्जाला प्रश्न पडणार की शौर्यला हर्षवर्धन जहागीरदारबद्दलचं काय सत्य सांगायचं आहे. आणि मग शौर्य हा ऊर्जाला सत्य सांगण्याचा प्रयत्न करेल की ऊर्जा, माझं संपूर्ण नाव शौर्य हर्षवर्धन जहागीरदार आहे. मी हर्षवर्धन जहागीरदारचा मुलगा आहे. मग जर शौर्यने ऊर्जाला हे सत्य सांगितलं तर ऊर्जाची रिॲक्शन काय असेल आणि शौर्य ऊर्जाला हे सत्य सांगू शकेल की वेळेवर काहीतरी मोठा प्रॉब्लेम होणार, त्याला हे सत्य सांगता येईल की नाही हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.